करायचे स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुभ्यो नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद्दासबोध दशक 18वा. बहुजिनसी. समास 5वा. करंट परीक्षा निरूपण नाम. श्रीराम समर्थ. या समासामध्ये करंट परीक्षा हा जो आहे शब्द हा प्रामुख्याने समर्थांनी रचलेला दासबोध दशक 18 समास 5 या विषयाशी संबंधित आहे. करंट म्हणजे दुर्दैवी, अभागी व्यक्ती, आणि या करंट परीक्षा निरूपण म्हणजे अभागी किंवा दुर्दैवी लोकांची लक्षणं समर्थांनी सांगितलेली आहेत. काय असतात, त्यांचं वर्तन कसं असतं आणि त्यांच्यापासून दूर कसं राहावं याचं समर्थांनी विवेचन केलेलं आहे. या समासामध्ये समर्थांनी मुख्य गोष्टीचा उल्लेख केलेला आहे. अविचाराने वागणे, व्यर्थ बडबड, अहंकार म्हणजे करंटपणाची लक्षण आहे. कोणतीही गोष्ट करताना विचार न करणे किंवा काळजीपूर्वक न करणे म्हणजे करंटपण. विनाकारण किंवा निरर्थक बडबड करत राहणे म्हणजे करंटपण. इतरांना न जुमानता स्वतःच्या मतावर ठाम राहणे ही अयोग्य कृती आहे. ही करंटपणाची लक्षणं आहेत. म्हणून समर्थांनी या समासामध्ये निरूपण देऊन या विषय मानवाला योग्य मार्ग दाखवून अशुभ सवयी किंवा दुर्गुण सोडण्याची शिकवण दिलेली आहे. त्यात आपण पुढे श्रवण करूया. समर्थांचे 2 शब्द फेवरेट आहेत, विवेक आणि सावधान. आणि पुढे समर्थ सांगतात, फक्त ऐकून वाचून किंवा पाठ करून उपयोग नाही, अनुभव आणि विचार हे महत्त्वाचं आहे. प्रत्येक आचरण महत्त्वाचं आहे. समर्थ सांगतात पुढे याच्यामध्ये, धान्य उदंड मोजिले परी ते माप नाही बक्षिले, विवरल्या विनतैसे झाले प्राणी मात्रांसी. म्हणजे मापाने आपण धान्य मोजतो. कशाने? एक माप असतो. 1 किलोचा, 2 किलोचा, 5 किलोचा जर काही असेल जसं माप असतो. हे उदंड धान्य आहेत. जर ते मापाने त्यातील काहीच खाऊ शकत नाही, म्हणजे धान्य कितीही मोजले तरी ते जर खाल्लं नाही तर काही उपयोग नाही. तसंच ज्ञान जे आहे फक्त ऐकून उपयोग नाही, ते जीवनात उतरावे लागतं. त्याप्रमाणे जे श्रवण समर्थ सांगतात, जे श्रवण केलेलं आहे त्या माणसाने जर त्या श्रवणाचे मनन केले नाही तर त्याला काही उपयोग होणार नाही. पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. म्हणजे पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. म्हणजे काहीकांचं एवढं पाठांतर इतकं असतं की त्याला म्हणू एकदा जर तो स्टार्ट झाला की तो आवरतच नाही, पण त्याला अनुभव काहीच नसतं. तो नुसती अनुमान करत असतो. पण त्याला एकदा थांबवला आणि विचारलं, 1 ओवी 2 ओवी त्यांनी केले आणि मध्येच त्याला 18 ओवी पहिलं सांगितलं 18 ओवी काय, मग तो विसरून जातो. मग तो परत स्टार्ट करतो पहिल्यापासून, मग तो बोलतो. काही लोक पाठांतर करतात पण त्याचा अर्थ समजत नाही. इथे दिलं आहे, पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना, अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे. ही जे गोष्ट पाठांतर होते त्या गोष्टीचा त्यांना अनुभव नसतो. शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, येरती अवघे सांडावी एकीकडे. म्हणून समजतात पाठांतर करताना शब्दरूपी रत्नांची नीट परीक्षा असणे गरजेचं आहे. जे अनुभवाचे बोल आहेत ते निवडायचे आहेत, निवडून घ्यायचे आहेत, बाकी सर्व एकीकडे सोडून द्यायचे आहेत. शब्दांची परीक्षा जी आहे ती अनुभवाने करायची आहे.
खरं ज्ञान अनुभवातून सिद्ध होते. सार जेवढं आहे ते घ्यायचं आहे आणि जे असार आहे, वाईट आहे, ते त्यागून द्यायचं आहे. नाव रूपे अवघे सांडावे, मग अनुभवाचं मांडावे. सारा असार एकची करावे, हे मूर्खपण. म्हणजे नाव रूप अवघे सांडावे, मग अनुभवाचं मांडावे. जेवढं बाह्य दिखावा आहे ते सोडून, सत्य सोडून आपल्याला अनुभवाकडे जायचं आहे. सार असार एकची करावे, हे मूर्ख परावे म्हणतात. जे सार आहे तेवढंच घ्यायचं आहे, असार त्यागून द्यायचं आहे. फक्त वाचन पुरुष नाही, अनुभव, चिंतन, आचरण हाच खरा अध्यात्माचा मार्ग आहे. समोर सांगतात, जे ते नाही समजा विस, ते ते अवघे कुसमुस. पुसू जाता वस वस, वक्ता करी. म्हणजे जिथे लोकांना नीट समजावून सांगणं जसं वक्त्याला जमत नाही, तिथे लोक नाराज होऊन कुसमुस करून वाईट बोलून ते विचारू लागतात, निघून जातात. मग काय होतं, वक्त्याला चीड येतं. मग चीड आल्यावर तो काय, वक्ता चिडचिड करतो. मग याच्यासाठी समर्थ काय सांगतात, जिथे नीट समजावून सांगितलं जात नाही तिथे लोकांमध्ये गोंधळ आणि वाद निर्माण होतात. जे जे आपणास ठावे ते ते इतरांस शिकवावे. समर्थ सांगतात, शहाणे करून सोडावे सकळ जन. पण ते सर्व आपल्याला माहिती पाहिजे. आपल्याला माहिती पाहिजे तेव्हाच आपण सांगू शकतो. जर आपल्याला काही माहिती नसेल ना आपण नुसतं बोलत असू तर इथे तसं नाही, लोकांमध्ये गोंधळ वाद निर्माण होतीलच. नाना शब्द एकवटिले, प्रचित विन उपाय केले. परिते अवघे व्यर्थ गेले, फड प्रसंगी. म्हणजे या नाना ग्रंथातील शब्द भांडार एवढे मोठे आहेत. जर ते एकत्र केलं तर स्वतःला अनुभव नसताना लोकांपुढे मोठेपणा मिरवण्यासाठी जर आपण प्रस्तुत केलं, काही म्हटलं, तर ते सर्व व्यर्थ ठरेल. म्हणून समजतात, मोठं शब्द वापरून उपयोग नाही. अनुभव महत्त्वाचा आहे. अनुभवाशिवाय उपाय हे सर्व निष्फळ आहेत. जसेवरी वेन बसेवरी वैरण घातले, तातडीने जाते ओढिले. तेने पीठ बारीक आले, हे तो घडेना. म्हणजे जसं आपण जात्यामध्ये पशापेक्षाही जो एक माप असतो त्याच्याहून अधिक धान्य जर एकत्र टाकलं आणि घालून तातडीने घाईघाईने ओढलं तर बारीक पीठ होत नाही, असं घडूच शकत नाही. जेवढा माप आहे तेवढंच टाकावं लागतं. तो जातं फिरवावं लागतं, तेव्हा तो बारीक पीठ जळून होतं. म्हणून सांगतात, घाईघाईने केलेलं काम टिकत नाही. म्हणून संयम आणि योग्य पद्धत ही आवश्यक आहे. घासामध्ये घास घातला, अवकाश नाही चावायला. अवघा बोकणा भरिला, पुढे कैसे. म्हणजे जसं भूक लागल्यावर जेवताना विचार न करता डायरेक्ट आपण घासावर घास खातो जेवताना. पण विचार न करता सतत माहिती घेतल्यावरच ते पचत नाही. ते चावलं नाही तर ते पचत नाही. म्हणून ज्ञान समजून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. नाहीतर पुढे फजिती होते. अवघा बोकणा भरीला, पुढील कैसे. ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेली क्षण. समस्ताचे अंतःकरण, सांभाळीत जावे. म्हणजे आता फडणीसीचे म्हणजे हिशोब कारभाऱ्यांचे लक्षण ऐकायचे. समोर सांगतात, फडणीसाने म्हणजे एक क्षणी व्यर्थ जाऊन न देता सूक्ष्म गोष्टीने, बारकाईने, विवेकाने समजून घ्यायचं आहे. लोकांचं अंतःकरण त्यांना सांभाळीत असावे, दिले सांभाळीत जावे. सूक्ष्म नावे सुखे घ्यावे, तितुके रूप ओळखावे. ओळखून समजावावे श्रोतयांसी. जे वक्त्याने
अध्यात्माचे निरोप करताना सूक्ष्मतत्वांची नावं खुशाल घ्यावीत, पण ती विवेकाने घ्यायची आहेत. सूक्ष्म गोष्टी बारकाईने आणि विवेकाने घ्यायचे आहेत, पण त्यांचं रूप स्वतः नीट ओळखता आलं पाहिजे. समर्थ सांगतात, समशापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणाक्षणा वंदिती गोसाव्यांशी. म्हणजे आपल्याकडे शंकांचं किंवा समस्या असते, तर त्यांचं समाधान झालं की श्रोते जे आहेत ते सुखी होतात, श्रोत्यांना आनंद होतो, ते वारंवार वक्त्याला वंदन करू लागतात. इथे दिलं आहे, समशापुरती सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणाक्षणा वंदिती गोसाव्यांसी. समशापुरता वंदिती, समशा न पुरी निंदिती, गोसावी चिंचिन करती कोण्याही शोभे. जर श्रोत्याने वक्त्याला समस्या विचारली, कारण विचारलं, त्याचं समाधान झालं तर सर्वच वंदन करतात. पण समस्यांचं समाधान झालं नाही तर लोक निंदा करतात. मग त्या वक्त्याचं उगीच तक्रार केली जाते. शुद्ध सोनं पाहून घ्यावे, कासी लावून लावावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. शुद्ध सोने पाहून घ्यावे. जेव्हा आपण सोनं खरेदी करतो, सोनं घेताना ते शुद्ध आहे हे पाहून घ्यायचं आहे. ते कसाला लावून तापवून त्याची परीक्षा घ्यायची आहे. त्याप्रमाणे श्रवण मनन केलं असेल तर अनुभवाच्या कसोटीवर पारखून घेईल. साक्षात अनुभव घेऊन त्या संबंधीचा निश्चय करायचा आहे. म्हणून समजतात, जसं सोनं आपण तपासून घेतो तसंच ज्ञान आणि सत्य तपासून स्वीकारायचं आहे. अंधश्रद्धा टाळायची आहे, विवेक वापरायचा आहे, अनुभवातून सत्य ओळखायचं आहे. घाईघाईचे निर्णय घ्यायचे नाही आणि समजून घेतलेलं ज्ञान हेच खरं उपयोगी ठरतं. वैद्याची प्रचित येना, वेथा परती होईना, आणि रागे जावे जणा कोण्याही शोभे. म्हणजे वैद्याने जर औषध दिलं पण त्याची प्रचिती जर येत नसेल, व्यथा दूर होत नसेल, तर त्या रोग्याने, जो पेशंट आहे, इतर लोकांवर राग का काढावा, हा कुठला हिशोब समोर सांगतात. जर एका वैद्याने घेतलेलं औषध, दिलेलं औषध जर फरक येत नसेल तर दुसरा डॉक्टर पकडावा. पण जो इतरांना राग काढणं चुकीचं आहे. खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना, या कारणे अनुमाना खऱ्या नावे. म्हणजे खोटं कुठंच चालत नाही, समजतात. खोटं कुणाला मान्य होत नाही, म्हणून अनुमान, अनुभवाच आणावे तरच हे खरं आहे. लेणे न येता व्यापार केला, काय एक दिवस चालिला, पुसता सुरणेस भेटेला तेव्हा खोटे. म्हणजे जर एखाद्याला लिहिता येत नसेल, तो व्यापार जर करत असेल, व्यापार पहिले दिवस चालतील, एकदा जर त्याला सुरणेस भेटला तेव्हा तो खोटा पडेल. जेव्हा त्याचं प्रॉफिटमध्ये येईल, जर तेव्हा कधी सांगितलं असेल तेव्हा तो खोटा पडेल. स्वये आपणाच गुंते, समजावीस कैसे होते, नेनता कोणी एकते आपदू लागती. म्हणजे जर स्वतःच गोंधळलेला असेल तर दुसऱ्यांना योग्य मार्ग कसा दाखवेल. म्हणजे आधी स्वतःला समजून घ्यायचं आहे, मग इतरांना शिकवायचं आहे. हिशोब पाहिला की व्यापाराबद्दल खरं खोटं सर्व काही समजतं. त्यावरून वक्त्याने बोध घ्यायचा आहे, अनुभवावरून त्याच्या साक्षीनं म्हणजे आपलं म्हणणं मांडायचं आहे. नाही, हिशोब जर नीट ठेवलेले नसतील तर हिशोब तपासणीचा तरी काय करू शकतो. समोर सांगतात, बळेविना युद्धास गेला, तो सर्वास नागवला, शब्दे ठेवावे कोणाला कोण कैसा. म्हणजे ज्याच्या ठिकाणी पराक्रम नाही आणि जर तो युद्धासाठी गेला तर तो सर्वस्वी नागावला जातो. म्हणून लोकांना दोष कोणी द्यावा आणि कसा द्यावा.
जे प्रचितीस आले खरे त्याची घ्यावे आत्या दरे, अनुभवी विना जे उत्तरे ते फलकट जाणावी. म्हणजे जे अनुभवाने आपल्याला खरं वाटते, जे प्रचितीला खरं म्हणून ठरते, त्याचा आदराने स्वीकार करायचा आहे. अनुभवाशिवाय जे बोलणं आहे ते फोलपटपणे त्याचे समजून घ्यायचं आहे. अनुभव सिद्ध महत्त्वाचं आहे, ते सत्य आहे. अनुभवी जे उत्तर आहे ते फळकट जाणावे. म्हणजे अनुभवाशिवाय दिलेले बोलणं पोकळ असतं, म्हणून मोठं बोलणं उपयोगाचं नाही. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे. लोकांमध्ये म्हणजे अशी बिनबुडाची वचनं बोलणाऱ्यांना शिकवायला जावं तर त्यांना राग येतं, परंतु पुढे मागे त्यांना अद्दल घडतं. म्हणून लोकांमध्ये खोट्या गोष्टी खऱ्या म्हणून कितीही निश्चयपूर्वक तुम्ही मांडा, त्या टिकू शकत नाही. म्हणून नेहमी खरं बोलायचं आहे. जेवढं आपल्याला माहिती असेल तेवढंच सांगायचं आहे. मोठेपणा कधीच करू नये. खरे सांडूने खोटे घेणे, बाकादेस काय उने, त्रिभुवनी नारायणे न्याय केला. म्हणजे जो खरं सोडून खोटं बोलतो, खोटं घेतो, त्याच्या फजितीस काय होऊ नये. म्हणजे या त्रिभुवनाचा जो मालक आहे, नारायण आहे, त्यानेच नाही केला की खोटं कधीच टिकून राहत नाही. म्हणजे जीवनात सत्याचा आधार ठेवावा. आणि खरं सोडून खोट्याच्या मागं लागलं तर शेवटी अपमान आणि नुकसानच होतं. तो न्याय सांडिता शेवटी, अखंड जगची लागे पाठी. जनी भांड भांड हिंपुटी, किती व्हावे. म्हणजे तो न्याय जाणून घेतला नाही तर खोटं उचलून धरलं तर शेवटी सर्व लोक त्याच्या पाठीच लागतात आणि लोकांशी भांडता तो अगदी बेजार होऊन जातो. ते दिलाय. जनी भांडवण हिंपोती किती व्हावे. अन्याय बहुतांचं पुरविले, हे देखील न ऐकिले, वेडे उग्याची भरी भरले असत्याचे. म्हणजे अन्यायाने कोणाचं भलं झालेलं नाही, असं कधी पाहिलंही नाही, ऐकलंही नाही. पण वेडे लोक उगीच असल्याचा भरीस लावतात. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप, दोहीमध्ये साक्षेप कोणाचा करावा. असत्य हे पाप आहे, खोटं बोलणं हे पाप आहे, आणि सत्य हेच ईश्वर आहे. म्हणून समर्थ सत्याला परमपुल्य मूल्य देतात. सत्य हेच स्वरूप आहे. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे, या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. म्हणजे हे जग व्यवहाराचं आहे, पण अंतिम सत्य शोधण्यासाठी विवेक आवश्यक आहे. बाह्य जगात राहून अंतर्मनाने सत्य शोधायचं आहे. म्हणजे आपलं बोलणं चालणं हे सर्व मायेमध्ये खरं असलं तर याला केवळ व्यावहारिक सत्ता आहे. माया नष्ट झाली की बोलणं चालणं होत नाही. परमार्थिक दृष्ट्या विचार केला, हे जग झालेलंच नाही आहे, हे परमार्थिक सत्य आहे. मग जे झालेलं नाही आहे त्यातील व्यवहार आणि सत्य कसा असणार. म्हणून या निशब्दाचं म्हणजे शब्दातीत अशा परब्रह्माचं मूळ सांगितलेलं आहे आणि ते शोधायचं आहे. हे सर्व माया आहे, नश्वर आहे, हे सर्व इथल्या इथंच राहणार आहे. वाच्यांश जाणून सांडावा, लक्ष्यांश विवरून घ्यावा, या कारणाने शब्द मुळाचा गोवा आढळेना. म्हणजे अध्यात्म निरूपणातील वाच्यांश जाणून घ्या, मग त्याचा त्याग करा. म्हणजे लक्षाचे विवरण करून जो घ्यायचा आहे, म्हणजे निशब्द जे मूळ परब्रह्म आहे त्याविषयी काही घोटाळा उरत नाही. अष्टदा प्रकृती पूर्व पक्ष,
सांडोनी अलक्षी लावावे लक्ष, मननशीळ परमदक्ष तोची जाणे. अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष म्हणजे लटकी किंवा मिथ्या समजून तिचा निराश करायचा आहे. मग अलक्ष ते परब्रह्म त्याच्याकडे लक्ष लावायचं आहे. अशा रीतीने जो अत्यंत सावधपणे मनन करतो तो स्वानुभवाने परब्रह्मास जगतो, जाणतो, अन्यथा नाही. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारसार अनेक, सकळ सांडूनी एक, सार घ्यावे. म्हणजे माणसाने नित्यानित्य विवेकाने पिंडांचा निराश करावा आणि नाना प्रकारे सारासार विवेक करून ब्रह्मांडाचा निराश करावा. या सर्व गोष्टीमध्ये शोध घेऊन एकच सार जे आहे ते परब्रह्म घ्यायचं आहे. सार जे आहे ते परब्रह्म आहे, विवेक आहे. आसार आहे ते सर्व मिथ्या आहे, खोटं आहे, ते त्यागून द्यायचं आहे. मायेकरता कोणी एक, अन्याय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. म्हणजे माया करता कोणी एक, माया आहे म्हणून अन्वय आहे, याची उभारणी आहे, व्यतिरेक म्हणजे संवारणी आहे. अशा प्रकारे दोहोंचा विचार करावा लागतो. जेथे मायाच नाहीशी होते तेथे अन्वय आणि व्यतिरेक विवेकाचे प्रयोजन उरत नाही. म्हणून मायाच नाहीशी झाली तर जीवबाह्य झाल्यावर विचार कोणी करतसुद्धा नाही तर विवेक कसा राहणार. तत्वे तत्व शोधावे, महावाक्यी प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे, समाधान. म्हणजे एका तत्वाने दुसरा तत्वाचा निराश करत सर्व तत्वाचा शोध घ्यायचा आहे. महावाक्य प्रवेश करावा म्हणजे अहम ब्रह्मास्मी निरंतर अनुसंधान करायचं आहे आणि शेवटी अनन्य आत्मनिवेदनाने परब्रह्माशी ऐकी पाहून शाश्वत समाधान प्राप्त करायचं आहे. म्हणजे इथे दिलं आहे स्पष्ट व्हा, स्वतः स्पष्ट व्हा, अनुभवाशिवाय ज्ञान अपूर्ण आहे, सत्य स्वीकारा, खोटेपणा नाही, विवेकाने जीवन जगायचं आहे. म्हणून आजच्या काळात विशेष महत्त्वाचा वाटतो, कारण अफवा ज्या असतात ते पटकन पसरतात. लोक अनुभवाशिवाय मत देतात आणि सोशल मीडियावर खोटेही खरं वाटतं. समर्थ सांगतात सत्य तपासा, अनुभव घ्या, विवेकाने जगा, तत्वे तत्व शोधावे, महावाक्ये प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे, समाधान. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ.